करंजगावात आज पहिल्यांदा इतिहासात न भूतो न भविष्य श्री संत गजानन महाराज प्रगट दिनाचा कार्यक्रम करंजगाव सारख्या गावात एवढा मोठा कार्यक्रम व्हायची मजा आलं. हजारोच्या संख्येने या ठिकाणी तुम्ही जर पाहता गजानन भक्ताचे गजानन महाराजचे भक्त आहेत ते साऱ्या कार्यक्रमात लागले असून हा पुरा कार्यक्रम तुमचा एवढा मोठा प्रत्येक पहिल्यांदा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमात यावेळेस आपले घोडे झाले, वेगवेगळे वारकरी संप्रदाय झाले, हे सर्व आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले. हा पुरा कार्यक्रम. पुणे जिल्ह्यात जे सुप्रसिद्ध असं खवले चहावाले आहेत, म्हणजे या वर्षी तो बैरमत्त या कार्यकर्त्यांनी भल्ली हवा केली. म्हटलं भाऊ काय तो जबरदस्त अशा चांगल्या म्हणी म्हणते. आणि न भूतो न भविष्य पहिल्यांदा हा कार्यक्रम जो करंजगावच्या भूमीत होत आहे त्यासाठी हा सोहळा, त्यासाठी हा पालखी सोहळा सध्या या ठिकाणी निघालाय. प्रत्येक जण हर्षी उल्हासात या ठिकाणी सहभागी होत असून प्रत्येक जण बापरे गजानन महाराजची झाकी राजे एकदम ओरिजिनलच वाटते. तर ते आपण झाकी पूर्ण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्व जे लोक आहेत सध्या या गजानन महाराजांसाठी हे सर्व जे लोक आहेत
सर्वच लोक जे आहेत हे सध्या या ठिकाणी सारे बसले आहेत. म्हणजे इतिहासात पहिल्यांदा एवढा मोठा सोहळा करसगावच्या पतित पावन भूमीत होत असल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, प्रत्येकाच्या देहयष्टीवर दिसून आलाय. आणि सनातनी पद्धतीचा हा गजानन महाराज प्रगट दिनचा सोहळा यात सहज साजरा होत आहे. यात आमच्या ज्या माता भगिनी आहेत, या ठिकाणी ज्या आमच्या माता भगिनी आहेत यातही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्यात. श्री संत गजानन महाराजचं सुंदर मुखस्वरूप या पालखी सोहळ्यात आयोजित केलेलं असून तुम्ही या ठिकाणचं दृश्य पाहू शकता. आणि सोबत ज्या आमच्या माता भगिनी आहेत ह्या माता भगिनी एकदम सहज आजच्या जो पालखी सोहळा आहे प्रगट दिनानिमित्त आयोजित केला याच्यात सहभागी व्हायला तुम्ही पाहू शकता. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय श्रीराम. गजानन महाराजचा आजचा हा पालखी सोहळा करसगावच्या भूमीत पहिल्यांदा न भूतो न भविष्य होता. प्रत्येक सनातनी हिंदू धर्माचा, हिंदू धर्माले मानणारा, या देव देश धर्म संस्कृती जपणारा हा समाज आज प्रगट दिनाच्या निमित्त सर्व गावात एकत्र आला. आणि आता म्हटलं गावातून पूर्ण प्रदर्शना करणं आणि त्यात सर्वात आकर्षक अशी गोष्ट म्हणजे आणि जागोजागो ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर वेगवेगळ्या पद्धतीचे दीपक वगैरे लावून असं या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हर्ष उल्हासात स्वागत करणारे. आणि साक्षात गजानन महाराजचं एक जे गजानन महाराजचं स्वरूप आहे दिगंबर अवस्थेतलं ते स्वरूपही या ठिकाणी तुम्ही सध्या या ठिकाणी पाहून राहिले. करसगावच्या इतिहासातला हा पहिला म्हणजे आपण ज्याला म्हणतो की पहिला सोहळा आज करसगावात साजरा होत आहे. श्री संत गजानन महाराज प्रगट दिनाचा या सोहळ्याचं हे वर्णन आज तुम्ही पाहून राहिले गावरान 90 वर. विजूभाऊ आहे तर विजूभाऊ न भूतो न भविष्य आजचा गजानन महाराजचा कार्यक्रम राजे बाबा गावात माणसंच नाही राहिले, सारे लोक आजच्या कार्यक्रमात झाले सहभागी. हे सनातनी विचारसरणीची शक्ती डबल उदयास येत आहे आजच्या कार्यक्रमातून मला दिसून आलं असं. नाही, हा कार्यक्रम 1 वर्षापासून नियोजित केला होता आणि 12 वर्ष पूर्ण झाले मंदिर बांधकामाला आणि प्राण प्रतिष्ठेला. आता हा कार्यक्रम आपल्या गावामध्ये भव्य दिव्य व्हावा यासाठी मंदिराचे जे काही विश्वस्त मंडळ आहे त्यांनी खूप मेहनत घेतली आणि या मंदिरामध्ये 7 दिवस चांगले महाराज यावेत म्हणून देहू आळंदीवरून सर्व महाराज बोलावलेत. पूर्ण गावातील लोकांनी या सत्संगाचा, प्रवचनाचा, कीर्तनाचा लाभ घेतला आणि पूर्ण गाव गणगण गणात बोते म्हणून पूर्ण गाव दुमदुमलं. आज प्रगटण्याचा कार्यक्रम भव्य शोभायात्रा इथं आयोजित केली, त्यामध्ये पूर्ण गावातील नागरिक सहभागी झाले. हा आनंद सर्व गाव, या सोहळ्याचा आनंद सर्व गाव मिळून घेऊन राहिलेला आहे. सर्वांनी सहयोग केलेला आहे. कोणी अन्नदान, कोणी चहा पाणी, फराळ पाणी, जे यथाशक्तीप्रमाणे जे काही करता येईल सर्वांनी योगदान या कार्यक्रमाला दिलं आणि हा सर्व आनंद गगनात मावण्याशी झाला. पूर्ण गावामध्ये हा सोहळा असा म्हणा की सर्वांना असा लक्षणीय आणि भविष्यामध्ये लक्षात राहावा असा मोठा कार्यक्रम आपल्या या ग्रामस्थांनी झाला. आणि कामाचा बोला काहीतरी समोर या तपपूर्ती सोहळ्याला आळंदीहून 65 ते 70 लोक आलेले आहेत आणि देहूवरूनही देहू गाथा मंदिराचे जे अध्यक्ष आहेत त्यांचंही कीर्तन होतं. म्हणजे कीर्तनकार हे सगळे उच्च कोटीचे कीर्तनकार आणि या लोकांचा अत्यानंद गणगण गणात बोते, गाव असं गणगण गणात बोते झालेलं आहे. आणि गावामध्ये या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने मोठ्या प्रमाणात सहकार्य करून हा 30 ते 40 लाखाचा कार्यक्रम फार उत्तमरित्या झालेला आहे, सहज झालेला आहे. आणि सहज मध्ये मी आज या गणगण म्हणजे गजानन महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या पालखीमध्ये जे सगळे लोक आहेत त्या सगळ्यांना आरोग्य त्यांनी प्रदान करावं आणि ऐश्वर्य द्यावं, एवढी शुभेच्छा या पालखीमध्ये असणाऱ्या लोकांसाठी महाराजांच्या चरणी प्रार्थना.
दहा मिनिटं थांबू दे इथं ते गाडी येऊन राहिली पण इथून घातली तर झालं कोणी बापाची ऐकायला तयार नाही काय पाहिजे कार्यक्रम कसा होणार आहे गाडी तुला जागा ते तुम्ही बरोबर गाडी आली मग हा सोहळा करजगावच्या भूमीत पाहायला भेटणार आणि जय श्रीराम नावाची जैन एलर्जी होती ते जय श्रीरामचा नारा गजानन महाराजचा नारा करजगावच्या भूमीतून न भूतो न भविष्य सध्या प्रगट दिनानिमित्त साजरा होत आहे. करजगावच्या भूमीत गेल्या 12 वर्षापासून जे गजानन महाराजचं मंदिर झालं त्या मंदिराच्या स्वरूप दर्शनासाठी म्हणजे हे जे तुम्ही सारे लोक पाहून राहिले करजगावातले ज्या ठिकाणी मी सध्या प्रत्येकाचा फुलणे फुलाची फाकरी खिरीचा वाटा असणारे साऱ्यात खारकर महाराजात आज पहिल्यांदा पाहिलं एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम करजगावात होत आहे. करजगावात कोणत्या आनंदाचा अक्षर याची देवी याची डोळा पाहाला मी हा सोहळा गेल्या 2014 मध्ये आमच्या या करजगावामध्ये श्री गजानन महाराज मूर्तीची स्थापना झाली आणि मूर्ती स्थापना होऊन दरवर्षी हा प्रकट दिन महोत्सव आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. त्या उत्सवाला आज 12 वर्ष पूर्ण झाले. गेल्या 2026च्या सप्ताहामध्ये आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं 12 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्याला एक तप म्हणतात तो तपपूर्ती सोहळा करण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प आम्ही गजानन महाराज समाधी शेगाव या ठिकाणी म्हणजे त्यांचं प्रस्ताव मांडला होता गजानन महाराज समोर त्यांनी आज तो पूर्ण केला. त्या प्रस्तावाला सर्वांनी सहमत दिलं. सर्व देणगीदार गावकरी मंडळी यांनी सर्व सहभाग घेऊन या तपपूर्ती सोहळ्याकरता त्यांनी खूप मदत केली. सर्व गावकऱ्यांची सहकारी धावणारे सेवाकारी गावगावून आलेले पाहुणे मंडळी साऱ्यांच्याच वतीने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आज न भूतो न भविष्य गजानन महाराज प्रगट दिनाचा सोहळा या ठिकाणी होतात. तर या गावातले जे महानुभाव आहेत आमच्या इकडून पाहिले तर पवन दादा आहेत. पवन दादा सोबत आणखी आमचे मित्र आहेत. त्याच्यानंतर सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व चेहरा म्हणजे व्यक्तिमत्व जाऊ नका सागर दादा मेहरे सुप्रसिद्ध इंजिनियर कसे घर बांधते ना उद्या घर बांधते स्वतः डॉक्टर साहेब आहेत. याशिवाय गणोरकर सर हे सारे मंडळी भेटल्यात. तर सोनार सर सांगा आज एवढा मोठा सोहळा आपल्या गावात होता काहीतरी आपल्या गावाचं भाग्य आहे. गजानन महाराजाचा सोहळा होत आहे. फार अप्रतिम सोहळा आणि सर्व लोकांचं सहकार्य पण आहे आणि खरंच न भूतो न भविष्य असा सोहळा हा होत आहे आपल्या इथे. चांगली हे आहे ठीक संकल्पना चांगली आहे. सांगा सर. या सोहळ्याला सर्वप्रथम माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. करजगाव मध्ये 12 वर्षांनंतर असा भव्य असा सोहळा होत आहे आणि या सोहळ्याला गावातील सर्व समाजातील घटकांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद त्याला दिलेला आहे आणि हा ऐतिहासिक सोहळा हा सक्सेस करण्यासाठी
त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. सागर दादा बोला काहीतरी, कारण कसं आहे तुमचे 5-6 फोन आले मला की प्रवीण भोया असं लागते, प्रवीण भोया असं लागते. कसं असते काम करायचं टेन्शन आणि काम यशस्वी होताना की मजा, सांगा काहीतरी. अप्रतिम सोहळा झालेला आहे, बस एवढंच सांगू इच्छितो आणि मंदिर पुढे वाटचाली शुभेच्छा देतो. व्हेरी गुड. पवन दादा आहेत. पवन दादा कसा पॉलिटिकल क्षेत्रातले लोक आपण, पण या ठिकाणी सनातनी धार्मिक सोहळ्याचा गजानन महाराजचा प्रगट दिन सोहळा न भूतो न भविष्य, आज न 7-8 शब्द वापरला. तुमच्या शब्दावर थोडंसं येतो की वर्णन करा, कारण कोळ्यापेक्षाही मोठा सोहळा आज पाहायला भेटला. सर्वप्रथम तर तपपूर्ती सोहळ्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्व गावकरींच्या मंडळीच्या सहकार्यानं हा झाला. याच्यात की कोणती जात पात पक्षपंथ कुठला होता नाही, फक्त सनातनी, फक्त गजानन महाराज मानणारा भाविक वर्ग सगळा यामध्ये जुळलेला होता. आज तुम्ही जर बघितलं असेल तर असंख्य लोक आमच्या गावामध्ये त्यांचे पाहुणे मंडळी आले आहेत. प्रत्येकाच्या घरी पाहुणा आहे आमच्या गावामध्ये आणि त्याच पद्धतीचा आज इथून पूर्ण भव्य हा जो सोहळा पार पडल्यानंतर सर्वांना एक अन्नदान म्हणून एक मोठा महाप्रसाद पण ठेवलेला आहे. या पद्धतीनं आमच्या गावात जो आता 7 दिवसाचा सप्ताह पण झाला, 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये एक नामांकित इथं चांगल्या प्रकारचे महाराज वगैरे बोलावण्यात आले, त्यानंतर त्यांचं कीर्तन वगैरे झालं. हे पूर्ण करसगाव नगरी एकदम चांगल्या पद्धतीनं दुमदुमली, एकदम रक्तनंदून चांगलं बिलकुल दुमदुमून गेली आणि एकदम चांगल्या पद्धतीनं आमचा सोहळा पार पडला. गजानन महाराजांची कृपा जे आमच्या गावावर समजा त्या पद्धतीनं कृपा झाली आणि सगळ्यांना आम्हाला आमच्या बुद्धीत एक गोष्ट टाकली आणि तुमच्यासारख्या लोकांनी कव्हर केलं. व्हेरी गुड पवन दादा, व्हेरी गुड. म्हणजे आम्हाला लावलं थोडं सांगा, हे माझ्या चुकून राहिले होते सर. मुख्याध्यापक सर काहीतरी शुभेच्छा द्या आजच्या कार्यक्रमाबद्दल. मी करसगावचा रहिवासी आहे, परंतु बाहेरगावी राहतो आणि इथला सोहळा अतिशय रम्य असा होता आणि मी लहानपणापासून या गावात राहिलेलो आहे, शिकलेलो आहे. त्यामुळे आजपर्यंत इतका शानदार सोहळा मी कधीच बघितलेला नाही आणि या सोहळ्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा. आज करसगावातून श्री संत गजानन महाराजच्या सोहळ्याचं आपण दाखवलं. LIC वाले आहेत म्हणजे लाईफचे 7 दिन, लाईफचे 5 दिन, सांगा काहीतरी. मी रोशन लोखंडे मला सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम होता ह्या कार्यक्रमाचा एक फक्त संकल्प केला होता आणि तो आज पूर्णत्वास झाला हा गजानन महाराजच्या कृपेने आणि गावकऱ्याच्या सेवेने. कारण भरपूर प्रमाणात गावातल्या लोकांनी वर्गणी जमा केली. आजपर्यंत म्हणजे इतिहासात हा कसा कार्यक्रम झाला नाही, भविष्यात होणार पण, कारण याच्यानंतर रजत महोत्सव कार्यक्रम याच्यापेक्षा मोठा होईल. याच्यापेक्षा 25 वर्षानंतर आपले सारेच पांढरे होतात आपले पूर्ण काही विषय. पण गजानन महाराजची कृपा आमच्या गावावर खूप आहे. असाच कार्यक्रम पुन्हा होईल असं तुम्हाला आश्वासन देतो. बरं, 100% आश्वासन द्या. मी प्रवीण ताडेचा. तुम्हाला माहिती आहे आज श्री संत गजानन महाराज म्हणजे ब्रह्मांड नायक गजानन महाराजचा आज खास सोहळा करसगावातून दाखवला. काय राजे बापा, मला असं वाटलं लहान चुकला कार्यक्रम असेल. या माणसानं लय खेप फोन लावले, मी आतलं जाऊन चक्कर मारत होतो. पण आजच्या कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणाची, प्रत्येक गोष्टीची आठवण आमच्या गावरान 90च्या क्लिपमध्ये जीवन लाईफ टाईम राहील याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली. काय खरोखर सोहळा, प्रगट दिनाचा असा सोहळा न भूतो न भविष्य करसगावातून मी तुम्हाला दाखवला. मी प्रवीण ताळे सोबत साहिल सागरे, गावरान 90साठी करसगावातून, मतलब स्पेशल.